असावं. देवा सुंदर मनुष्य देह दिला, परंतु या मनुष्य देहाचं कल्याण कशामध्ये आहे ना, हा सुखकर मार्ग आम्हाला मिळावा. आणि हा मार्ग ज्यावेळी आम्ही कंठत असतो, ज्यावेळी मार्ग चालत असतो ना, त्या मार्गामध्ये अनेक अडथळे येत असतात महाराज, परंतु त्या अडथळ्यांवरती मात करण्याची ताकद देवा तू आम्हाला द्यावीस आणि सुंदर असा हा मार्ग सुखकर करता यावा. कारण परमार्थ करत असताना बऱ्याच अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, परंतु तुकोबराय सांगतात तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा बाबा की आपण आयुष्य काय जगतो आहे, आणि ज्यानं हा विचार केला त्यानं आयुष्य सुंदर जगावं याच्याकरता धडपड केली पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, हो क्षणोक्षणी हाची करावा विचार, 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 तरावाया पार भव सिंधू, तरावाया पार भव सिंधू, नाशिवंत देव जाणार सकेल, नाशिवंत देव जाणार सकेल, तरावाया पार भव सिंधू, तरावाया पार भव सिंधू, नाशिवंत देव जाणार सकेल, नाशिवंत देव जाणार सकेल. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. आयुष्य जगायचंय महाराज, क्षणाक्षणाला विचार करा आयुष्य आपण कसं जगतो आहोत. मानव देह मिळाला, परंतु मानव देहामध्ये नक्की आम्हाला काय करायचं होतं हे महाराज आम्हाला समजलं का? नाही समजलं. लोक परमार्थ करत आहेत, परंतु परमार्थ करत असताना आपण योग्य रीतीने पुढे चाललेलो आहे का याचा विचार प्रत्येकाला करावासा वाटतो महाराज. अन्यथा रोज ज्ञानेश्वरी वाचणारे, रोज हरिपाठ करणारी सुद्धा भक्त मंडळी आम्हाला या समाजामध्ये दिसतात, परंतु वाचन होतंय, मला श्रवण होतंय, परंतु आकलन आणि आचरण मात्र तसं होत नाहीये महाराज. आज आम्ही जगाला उपदेश करतोय आई वडिलांची सेवा करा, मग त्यावेळी असा प्रश्न पडतो मला समाजानं जर विचारलं की तुमचे आई वडील घरामध्ये काय करतायत, त्यावेळी समाजाचा नक्की अधिकार आहे की जे कीर्तनकार सांगतात आई वडिलांची सेवा करा, आधी कीर्तनकारांच्या आई वडिलांची काय अवस्था आहे ते घरी जाऊन बघणं हे तुमची गरज आहे.